गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या 100 प्रश्नांचा विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत। आगामी सर्व परीक्षांसाठी मक्ती TCS पॅटर्नवर आधारित तलाठी, नगर परिषद, जिल्हा परिषद आरोग्य भरतीची एक्झाम असो की मग MPSCच्या गट अ गट ब परीक्षा, या सर्वांमध्ये हे स्पष्टीकरणात्मक विश्लेषण महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या प्रश्नपत्रिकेतील जो पहिला प्रश्न आहे तो पुढील प्रमाणे, प्रश्न क्रमांक 1, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकरण याचा खुलासा कोणत्या कलमात आहे? तर सक्षम प्राधिकरणाचा जो खुलासा आहे तो या माहितीचा अधिकार अधिनियमामधील तर कलम 2 उपकलम त्याची आहे ज, यामध्ये सक्षम प्राधिकरणाचा खुलासा देण्यात आलेला आहे, ही बाब लक्षात ठेवा। त्यानंतर कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ आहे। आणि तिसऱ्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे कलम 2 आणि उपकलम ज, यामध्ये अभिलेख म्हणजे नेमकं काय याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सक्षम प्राधिकरणाचा खुलासा कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन कलम 2 मधील उपकलम ज। आपण पाहणार आहोत या प्रश्नपत्रिकेमधला दुसरा प्रश्न, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणते कलम सद्भावनेनं केलेल्या कृतीला संरक्षण उपलब्ध करून देते? या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 21 हे सद्भावनेनं केलेल्या कृतीला संरक्षण उपलब्ध करून देते। कलम 19 जे आहे ते आपण पाहतोय, कलम 19 मध्ये अपिलाची प्रोसेस दिलेली आहे, कलम 20 मध्ये शास्ती देण्यात आलेली आहे आणि कलम 22 मध्ये तर या माहितीचा अधिकार अधिनियम जो 2005 आहे तर हा जो ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट आहे 1923चा त्यावर तो वरचढ असेल अशी तरतूद कलम 22 मध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसते। अशा पद्धतीनं या प्रश्नाचं जे उत्तर आहे सद्भावनेनं केलेल्या कृतीला संरक्षण हे माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 21 मध्ये देण्यात आलेलं आपल्याला दिसते। प्रश्न क्रमांक आपण पुढचा घेणार आहोत 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे, माहितीच्या अधिकाराचा अधिनियमाचा कायदा 2005ची पुढील कोणती उद्दिष्ट नाहीत, असा हा प्रश्न आहे। कोणती उद्दिष्ट माहितीचे अधिकार कायदा 2005ची नाहीत? तर त्याच्यामध्ये प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कार्यशैलीमध्ये पारदर्शकता आणणे हा तो उद्देश आहेच माहितीचे अधिकार कायद्याचा। दुसरं, राज्य आणि केंद्रीय माहिती आयोग गठीत करणे हा देखील आपल्याला उद्देश दिसून येतो माहिती अधिकार अधिनियम 2005चा। तिसरा जो मुद्दा आहे, समाजातील विविध दुर्बल घटकांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी लढा देणे हा माहिती अधिकार अधिनियम 2005चा उद्देश असलेला आपला दिसत नाही, त्यामुळे हे चुकलेलं विधान आहे। आणि ड क्रमांकाचा आहे, लाचखोरीपणासाठी शासकीय अधिकाऱ्यांना शिक्षेची तरतूद करणे हा देखील माहितीचा अधिकार अधिनियम 2005चा उद्दिष्ट नाही आहे, ही बाब लक्षात ठेवा। त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर येईल क आणि ड हे उत्तर आहेत। पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, प्रश्न क्रमांक आपण 4 बघणार आहोत, माहितीच्या अधिकाराची कोणती कलम ही माहिती आयोगाच्या अधिकाराशी व कार्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 कलम 18। कलम 18 मध्ये माहितीचा जो अधिकार आहे तो केंद्रीय माहिती आयोगाला, राज्य माहिती आयोगाला देण्यात आलेला आहे। त्यामुळं माहिती आयोगाच्या अधिकाराशी आणि त्याच्या कार्याशी संबंधित असलेली ही कलम 18 आहे। कलम 20 मध्ये अपिलाची शास्तीची तरतूद करण्यात आलेली आहे। कलम 19 मध्ये आपण पाहतो अपिलाची तरतूद कलम 19 मध्ये आहे आणि त्यानंतर कलम 20 मध्ये शास्तीची तरतूद देण्यात आलेली आहे। आणि या अगोदर आपण कलम 21 बघितली, सद्भावनेनं केलेल्या कृतीला संरक्षण दिले जाते माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 21 नुसार। अशा पद्धतीनं या प्रश्न क्रमांक 4चं जे उत्तर आहे ते आहे कलम 18, जी माहिती आयोगाच्या अधिकार आणि कार्याशी संबंधित आहे। आपण या प्रश्नपत्रिकेमधला 5वा प्रश्न पाहणार आहोत, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या दुसऱ्या सूचीमध्ये कोणत्या मुद्द्यांचा समावेश आहे? तर आपल्याला एक माहीत असेल का माहितीचा अधिकार अधिनियम जो आहे त्याच्यामध्ये 2 परिशिष्ट देण्यात आलेले आहे। पहिल्या परिशिष्टामध्ये माहिती आयुक्त असेल, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त असेल, राज्य मुख्य माहिती आयुक्त असेल आणि दोन्हीकडचे माहिती आयुक्त असेल यांच्या छप्ता या परिशिष्ट 1 मध्ये देण्यात आलेली आहे। मात्र परिशिष्ट क्रमांक जे 2 आहे त्यामध्ये भारतातील
भारतातील अत्यंत महत्त्वाच्या 26 संघटनांची नावं ज्यांना माहितीचा अधिकार अधिनियम लागू होत नाही अशी संघटनांची नावं अनुसूचित 2 क्रमांकामध्ये देण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये गुप्तहेर संस्था येतात, इंडो तिबेटियन सीमा पोलीस येते आणि आपण पाहिलं सीमा सुरक्षा दल, हे सर्व परिशिष्ट 2मध्ये आपल्याला दिसून येतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. परिशिष्ट 2मध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो असा हा प्रश्न आहे. त्यामध्ये गुप्तहेर संस्था पण येतात, इंडो तिबेटियन सीमा पोलीस पण येतात आणि सीमा सुरक्षा दल पण येतात. अशा आता जे अपडेट आहे लिस्ट, त्यामध्ये 26 संघटनांची नावं देण्यात आलेली आहे, जे भारताच्या एकात्मतेच्या दृष्टिकोनातून आणि सुरक्षेच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्या संस्था महत्त्वाच्या आहेत. त्यामुळं त्या संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 लागू होत नाही. आणि आपण पाहिलं माहिती देण्याबाबत जे अपवाद आहे ते कलम 8मध्ये देण्यात आलेले आहे. आणि कलम 24/24 कलम जे आहे त्याच्यामध्ये विवक्षित संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम लागू नसण्याबाबतची तरतूद देण्यात आलेली आहे. या पद्धतीनं या प्रश्न क्रमांक 5चं आपल्याला विश्लेषण करता येईल. आपण प्रश्न क्रमांक 6 बघणार आहोत. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? तर केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताची जी नियुक्ती करतात ते राष्ट्रपती करतात. या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती हे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती करतात. मात्र एक बाब या संदर्भात तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल का यासाठी नियुक्ती जरी राष्ट्रपती करत असले तरी मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती करण्यापूर्वी ते नाव सजेस्ट करण्यासाठी पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधान स्वतः धरून असे 3 त्रिसदस्यीय समिती असते. त्याच्यामध्ये पंतप्रधान असतात, लोकसभेचा विरोधी पक्ष नेता असतो किंवा सर्वात मोठ्या पक्षाचा नेता असतो त्यामध्ये, आणि पंतप्रधानांनी नियुक्त केलेला एक कॅबिनेट मंत्री असतो. या तिघांनी मिळून ज्या व्यक्तीचं नाव सजेस्ट केलं जाते त्या व्यक्तीला राष्ट्रपती केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताची शपथ देतात किंवा त्याची नियुक्ती करतात. अशा पद्धतीनं या प्रश्न क्रमांक 6चं आपल्याला विश्लेषण करता येईल. प्रश्न क्रमांक आपण 7 बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या खालीलपैकी कोणत्या कलमात केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दल तरतूद आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 12मध्ये केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दल तरतूद देण्यात आलेली आहे. कलम 11मध्ये त्रयस्थ पक्षाच्या संदर्भातली तरतूद आहे. कलम 16मध्ये आपण पाहिलं तर 16मध्ये जे राज्य माहिती आयोग आहे त्याचा पदावधी, त्यांचे सेवा शर्ती देण्यात आलेले आहे. आणि कलम 14मध्ये जर आपण बघितलं 14 आणि 15 हे जर आपण पाहिलं 12, 13, 14, 14मध्ये आपल्याला असं दिसून येते का केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त किंवा इतर माहिती आयुक्त यांना पदावरून कसं काढता येईल त्याबाबतच्या तरतुदी या कलम 14मध्ये देण्यात आलेल्या आहे. आणि कलम 15मध्ये आपण बघितलं तर राज्य माहिती आयोग कशा पद्धतीनं गठीत केला जाईल या संदर्भातल्या तरतुदी कलम 15मध्ये आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 12मध्ये केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दलच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहे. प्रश्न क्रमांक आपण 8 बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार दुसरं अपील किती दिवसात दाखल करता येते? या प्रश्नाचं जे उत्तर आहे 8व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 90 दिवसामध्ये दुसरं अपील दाखल करता येईल. प्रश्न क्रमांक आपण 9 घेणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमातील तरतुदीनुसार माहिती देण्यापासून अपवाद देण्यात आलेला आहे, म्हणजे माहिती पुरवण्याचं आबंधन असणार नाही? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 8मध्ये माहिती पुरवण्याबाबत आबंधन असणार नाही याबाबत तरतूद देण्यात आलेले आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. कलम 7मध्ये विनंती अर्ज निकालात काढणे या संदर्भातली कलम 7 आहे. कलम 11मध्ये त्रयस्थ पक्षाच्या संदर्भातली माहितीच्या संदर्भात एक तरतूद देण्यात आलेली आहे. आणि कलम 6मध्ये भारताच्या नागरिकाला विनंती अर्ज करण्याचा जो अधिकार आहे तो कलम 6नुसार आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 6नुसार भारतीय नागरिक विनंती अर्ज करू शकतो कलम 6नुसार. आणि विनंती अर्ज निकालात काढणे याबाबतची तरतूद कलम 7मध्ये आहे. आणि माहिती देण्याबाबतचे अपवाद जे देण्यात आलेले आहेत ते कलम 8मध्ये देण्यात आलेले आहे. आणि कलम 11 हे त्रयस्थ पक्षाशी संबंधित आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण 10चं थोडं विश्लेषण बघू. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 3च्या तरतुदीनुसार नागरिकांना या प्रश्नाचं जे उत्तर आहे माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. याबाबत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा का भारताचे जे NRI जे आहेत नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया, तर ते जरी विदेशात राहत असले तरी त्यांना माहितीचा अधिकार नाही आहे. शिवाय विदेशी व्यक्तींना देखील माहितीचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे. आणि सोबत NRI जे असतात त्यांना देखील माहितीचा अधिकार प्राप्त होत नाही. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 3नुसार फक्त भारतीय नागरिकांना आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा.
अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कोणत्या कलमानुसार माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार प्रदान करण्यात आला? तर त्या प्रश्नाचं उत्तर येईल कलम 3. प्रश्न क्रमांक आपण 11 बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 राष्ट्रपतींनी कोणत्या दिवशी मंजुरी दिली? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपतींनी माहितीचा अधिकार अधिनियमाला 15/6/2005 रोजी 15/6/2005 रोजी म्हणजे 15 जून 2005 रोजी मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते, संमती दिलेली आपल्याला दिसून येते. प्रश्न क्रमांक आपण 12 बघणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 2 उपकलम ई आणि त्यातील उपकलम 5 नुसार सक्षम अधिकारी याचा अर्थ भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ब्लँक पेसमध्ये अनन्वय नियुक्त करण्यात आलेला प्रशासक असा आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे 239. ही बाब लक्षात ठेवा का जी सक्षम अधिकाऱ्याशी संबंधित असलेली भारतीय राज्यघटनेतली कलम आहे ती म्हणजे 239. प्रश्न क्रमांक आपण घेणार आहोत 13वा. माहिती अधिकार अधिनियम 2005 हा अधिनियम कितव्या क्रमांकाचा अधिनियम आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 22व्या क्रमांकाचा अधिनियम आहे. माहितीचा अधिकार अधिनियम हा 22व्या क्रमांकाचा अधिनियम आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवू शकता. प्रश्न क्रमांक आपण 14वा बघणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005 हा अधिनियम लागू झाल्यापासून किती दिवसांच्या मुदतीत सर्व सार्वजनिक प्राधिकरणामध्ये जनमाहिती अधिकारी नियुक्त केल्या जातील असं सांगण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 120 दिवसांमध्ये हा अधिनियम लागू झाल्यापासून 120 दिवसांच्या मुदतीत सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये जनमाहिती अधिकारी नियुक्त केल्या जातील. प्रश्न क्रमांक आपण 15वा पाहणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार खालीलपैकी कोणते अधिकार राज्य माहिती आयोगाला विहित नसतात? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे का राज्य माहिती आयोगाला आरोपीस अटक करण्याचा अधिकार नाही आहे. आरोपीच्या विरुद्ध माहिती आयोग जो असतो, राज्य माहिती आयोग म्हणा किंवा केंद्रीय माहिती आयोग म्हणा, त्यांना व्यक्तीस समन काढणे, उपस्थित राहण्यास भाग पाडणे, शपथपत्रावर पुरावा घेणे अशासारखे अधिकार असतात. मात्र आरोपीला अटक करण्याचे अधिकार राज्य माहिती आयोगालाही नाही आहे आणि केंद्रीय माहिती आयोगाला देखील नाही. तर एक लक्षात ठेवा, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग यांना जे अधिकार असतात तर ते दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात, ना की फौजदारी न्यायालयाचे अधिकार असतात. तर त्यामुळं राज्य माहिती आयोग असो का केंद्रीय माहिती आयोग असो तो आरोपीस अटक नाही करू शकत. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 16वा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती मिळवण्यासाठी अर्जदार खालील भाषांमध्ये अर्ज करू शकतो? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ज्या प्रदेशामध्ये अर्ज केला जात आहे त्या प्रदेशातील भाषा. ही बाब लक्षात ठेवा. कुठल्याही भाषेत नाही, इंग्रजी भाषा नाही, हिंदी भाषेतच नाही. त्याचं खरं जे उत्तर आहे, ट्रुली जे उत्तर आहे ते म्हणजे ज्या प्रदेशामध्ये अर्ज केला जात असेल त्या प्रदेशातील भाषा तो अर्जदार त्या भाषेमध्ये विनंती अर्ज करू शकतो. आणि विनंती अर्ज माहिती अधिकार अधिनियमच्या 6 कलमानुसार करता येत असतो आणि तो देखील भारतीय नागरिकाला माहितीचा अधिकारासाठी विनंती अर्ज करता येतो. आणि तो विनंती अर्ज एका फॉर्मॅटमध्येच असलं पाहिजे असं बंधन नाही. तरी देखील माहितीचा अधिकार अधिनियमामध्ये 3 जोडपत्र देण्यात आलेले आहे आणि त्यामधील जोडपत्र अ मध्ये विनंती अर्ज कोणत्या फॉर्मॅटमध्ये करावा या संदर्भात काही माहिती देण्यात आलेली आहे. पण त्याच फॉर्मॅटमध्ये विनंती अर्ज असला पाहिजे असं काही बंधन नाही. आणि विनंती अर्जामध्ये जवळपास एक मर्यादा घालण्यात आलेली आहे का विनंती अर्जामध्ये जवळपास 150 शब्दांची मर्यादा घालण्यात आलेली आहे. ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा की विनंती अर्जामध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार किती शब्दांची मर्यादा घालण्यात आलेली आहे तर ती म्हणजे 150. तर या प्रश्नाचं उत्तर जे राहील ते म्हणजे ड, म्हणजे ज्या प्रदेशामध्ये अर्ज केला जात आहे त्या प्रदेशातील भाषा त्यामध्ये अर्जदार अर्ज करू शकतो. आणि अर्ज जो निकालात काढला जातो विनंती तो कलम 7 नुसार या अधिनियमाच्या. प्रश्न क्रमांक आपण 17 बघणार आहोत. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतात? राज्य मुख्य माहिती आयुक्ताची जी नियुक्ती करतात ते म्हणजे राज्यपाल. राज्यपाल जे आहेत ते राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती करतात. ही बाब लक्षात ठेवा. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती हे राज्यपाल करतात. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 18वा. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार मागितलेली माहिती जनमाहिती अधिकाऱ्यानं किती दिवसात द्यायला पाहिजे? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे 30 दिवसांमध्ये. प्रश्न क्रमांक आपण 19 बघणार आहोत.
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार पुढीलपैकी कोणती माहिती देण्याचं बंधन माहिती अधिकाऱ्यावर नाही आहे? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ज्यामुळं संसदीय विशेषाधिकारांचं उल्लंघन होईल अशी माहिती देण्याचं बंधन नाही. त्यानंतर विदेशी शासनाकडून मिळालेली गोपनीय माहिती देण्याचं बंधन नाही. आणि गुन्हे तपास संदर्भातील माहिती देण्याचं बंधन जनमाहिती अधिकाऱ्यावर नाही आहे. ही बाब लक्षात ठेवा. या प्रश्नाचं जे उत्तर येईल वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक आपण घेणार आहोत 20वा. माहिती अधिकार अधिनियम, माहिती अधिकार जो अधिनियम आहे तर माहिती अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाला आहे? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. माहिती अधिकाराच्या संदर्भात नियम तयार करण्याचे जे अधिकार आहे ते केंद्र सरकारला आहे. प्रश्न क्रमांक आपण घेणार आहोत 21वा. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कायद्यांतर्गत आलेल्या तक्रारी संदर्भात चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगास कोणासारखे अधिकार असतात? तर केंद्रीय माहिती आयोगास दिवाणी न्यायालयासारखे अधिकार असतात. ही बाब लक्षात ठेवा. अनेक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कायद्यांतर्गत आलेल्या तक्रारी संदर्भात चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगास कोणासारखे अधिकार असतात? तर ते म्हणजे दिवाणी न्यायालयासारखे. आणि केंद्रीय माहिती आयोगास म्हणा किंवा राज्य माहिती आयोगास फौजदारी अधिकार नसतात. ही बाब लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यांना दिवाणी अधिकार असतात. प्रश्न क्रमांक आपण या प्रश्नपत्रिकेमधला अभ्यासणार आहोत 22वा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कायद्यांतर्गत किती वेळा अपील करता येते? या प्रश्नाचं जे उत्तर आहे 2 वेळा. प्रथम जी अपील असते ते 30 दिवसांमध्ये आणि दुसरी जी अपील असते तर ती 90 दिवसांमध्ये करावी लागते. प्रश्न क्रमांक आपण 23वा बघणार आहोत. माहितीचा अधिकार हा रिकामी जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे माहितीचा अधिकार हा तुमचा एक वैधानिक अधिकार आहे, तो संविधानात्मक नाही. ही बाब लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक आपण घेणार आहोत 24वा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार नागरिकांना माहितीचा अधिकार मिळाला? या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 3 नुसार. तर भारतातल्या नागरिकांना माहितीचा अधिकार मिळालेला आहे. कलम 4 ही सार्वजनिक जे आस्थापना असतात, सार्वजनिक जे प्राधिकरण असतात त्यावर आबंधने आणते कलम 4. कलम 2 मध्ये व्याख्या देण्यात आलेली आहे. आणि कलम 5 नुसार जनमाहिती अधिकाराला पदनिर्देशित केला जाते. अशा पद्धतीने या कलम आहेत. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 3 नुसार भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक आपण 25 पाहणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये विहित याचा अर्थ या कायद्यांतर्गत रिकामी जागा यांनी तयार केलेले नियम होय. या प्रश्नाचं जे उत्तर आहे समुचित शासन आणि सक्षम अधिकारी यांनी तयार केलेल्या नियमाला विहित असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्यामुळं या प्रश्नाचं 25व्या प्रश्नाचं जे उत्तर राहील ते म्हणजे अ आणि ब. तर लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये विहित याचा अर्थ या कायद्यांतर्गत रिकामी जागा यांनी तयार केलेले नियम होय. या प्रश्नाचं उत्तर आहे समुचित शासनाने तयार केलेले नियम किंवा सक्षम अधिकाऱ्यानं तयार केलेले नियम. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल अ आणि ब. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 26वा. माहिती अधिकार अधिनियम 2005 कायद्यांतर्गत दारिद्र्यरेषेखालील असलेल्या व्यक्तीकडून शासनाकडून माहिती मागवण्यासाठी किती फी आकारण्यात येते? तर वास्तविक पाहता जे BPL धारक आहे त्यांना कोणतीही फी आकारण्यात येत नाही. ही बाब लक्षात ठेवा. दारिद्र्यरेषेखालील व्यक्तीला मोफत माहिती दिली जाते जनमाहिती अधिकाऱ्याकडून. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 27वा. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या अंतर्गत कमाल दंड आणि शिक्षा पुढील प्रमाणे आहे. कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती? तर ते म्हणजे 25,000. आणि माहिती अधिकाऱ्यानं किंवा जनमाहिती अधिकाऱ्यानं जर कसूर केली माहिती देण्यामध्ये तर त्याला प्रतिदिन 250 रुपये दंड लागतो. आणि असं हायेस्टली त्याला 25,000 रुपयेपर्यंत कमाल दंड आकारण्यात येतो त्यावर. ही बाब लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण 28वा बघणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या अंतर्गत त्रयस्थ पक्ष याचा अर्थ काय होतो? तर त्रयस्थ पक्षाचा अर्थ काय होतो असा हा प्रश्न आहे. तर त्रयस्थ पक्ष म्हणजे माहिती मिळवण्याची विनंती करणारी नागरिकाव्यतिरिक्त व्यक्ती ही त्रयस्थ पक्षामध्ये येते. आणि सार्वजनिक प्राधिकरणं हे देखील त्रयस्थ पक्षामध्ये येतात. ही बाब लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या अंतर्गत त्रयस्थ पक्ष कोणाला म्हणायचं? तर माहिती मिळवण्यासाठी विनंती करणारी नागरिकाव्यतिरिक्त जी व्यक्ती असते ती त्रयस्थ पक्ष त्याला म्हणता येईल. आणि सार्वजनिक प्राधिकरणाला देखील त्रयस्थ पक्ष म्हटलं जाईल. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे ब क. आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक
29वा, माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत केंद्रीय माहिती आयुक्ताची संख्या ही किती असली पाहिजे? तर ती म्हणजे 10 पेक्षा जास्त नसेल इतकी. प्रश्न क्रमांक आपण 30वा बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कोणते कलम पृथक्करणीयतेशी संबंधित आहे? तर कलम 10 ही पृथक्करणीयतेशी संबंधित आहे. आता पृथक्करणीयता म्हणजे नेमकं काय? सांगण्याचं तात्पर्य थोड्याशा उदाहरणावरून आपल्याला समजून घेता येईल. एखाद्या महत्त्वाच्या पुस्तकामध्ये 50 पेज जर 100 पेज माहिती असेल आणि त्यातील 50 पेज माहिती ही देशाच्या सार्वभौमत्वाच्या किंवा एकात्मतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची असेल, तर ती माहिती देण्यास हा जो कायदा आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005, तर ती माहिती दिल्या जात नाही, कारण ते देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. मात्र त्या पुस्तकातले ते 50 पेज सोडून बाकीची जी माहिती आहे ती जनतेला दिल्या जाऊ शकते. तर अशा पद्धतीनं एका पुस्तकामधले काही जे पेज आहे ते देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा एकात्मतेच्या दृष्टिकोनातून म्हणा, तर हे महत्त्वाचे असतात. त्यामुळं त्या माहितीला माहितीचा अधिकार अधिनियम लागू होत नाही. मात्र बाकीच्या उरलेल्या पेजेसला माहितीचा अधिकार अधिनियम लागू होतो. यालाच कलम 10 पृथक्करणीयता असं म्हटलेलं आहे. आता कलम जी 11 आहे त्या कलम 11 आपल्याला असं दिसून येते, त्रयस्थ पक्षाशी संबंधित ती कलम आहे, कलम 11. कलम 12 आपण पाहतो का केंद्रीय माहिती आयोग गठीत केला जातो कलम 12 नुसार, आणि कलम 9 माहिती नाकारण्याची कारण देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न क्रमांक 30वा आहे आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 10 यामध्ये पृथक्करणीयतेच्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक आपण 31वा बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती कालावधीत ते देणं बंधनकारक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 48 तासांमध्ये. पण ऑप्शनमध्ये कुठेही 48 तास नसल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल वरीलपैकी एकही नाही. म्हणून प्रश्न क्रमांक आपण जे 31चं उत्तर आहे ते 4 आहे. प्रश्न क्रमांक आपण बघणार आहोत 32वा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 22 नुसार खालीलपैकी कोणत्या अधिनियमावर अधिभावी परिणाम झालेला आहे? तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 जे कलम 22 आहे त्याचा जो अधिभावी परिणाम झालेला आहे तो शासकीय गुप्यते अधिनियम 1923, याला आपण ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट म्हणून, हा ब्रिटिशांच्या काळामध्ये करण्यात आला होता. तर याच्यापेक्षा शासकीय गुप्यते अधिनियम 1923 पेक्षा माहिती अधिकार अधिनियम 2005 हा वरचढ असेल असं कलम 22 म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक आपण 33 बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत त्रयस्थ पक्षाच्या व्याख्येमध्ये कोणाचा समावेश होतो? तर त्रयस्थ पक्षाच्या व्याख्येमध्ये माहिती मिळवण्यासाठी विनंती करणारी नागरिकाव्यतिरिक्त इतर व्यक्ती यांचा समावेश होत असतो, आणि त्या व्यतिरिक्त सार्वजनिक जे प्राधिकरण असतात यांचा समावेश देखील त्रयस्थ पक्षाच्या व्याख्येमध्ये होतो. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर राहील ब आणि क. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 34वा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कायद्याअंतर्गत पुढील विधानांचा विचार करा. माहितीचा अधिकार याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी, या ठिकाणी खाजगी प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमाद्वारे मिळवता येण्याजोगी माहिती मिळवण्याचा अधिकार. तर या ठिकाणी खाजगी प्राधिकरणाकडे हा शब्द चुकलेला आहे, त्यामुळे हे विधान चुकलेलं आहे, कारण खाजगी व्यक्तीला तुम्ही माहितीची मागणी करू शकत नाही. आणि दुसरा विधान आपण पाहणार आहोत ब नंबरचं. या अधिनियमाच्या सर्व तरतुदी तो अधिनियम अधिनियमित झाल्यापासून 120व्या दिवशी अंमलात आल्या. हा देखील प्रश्न, हे देखील जे पर्याय हा चुकलेला आहे, कारण सर्व तरतुदी या एकाच दिवशी लागू नाही झाल्या. सर्वात अगोदर आपण पाहिलं का 15 जून 2005 रोजी याच्यातल्या 9 तरतुदी ज्या होत्या त्या लागू झालेल्या होत्या माहिती अधिकार अधिनियम 2005 त्याच्यामध्ये कलम 4 उपकलम 1 असेल, कलम 5 उपकलम 1 आणि 2 असेल. त्यानंतर आपण पाहिलं 12-13 कलम 12 आणि कलम 13, त्याच्यानंतर 15 आणि 16 कलम 15 आणि 16, आणि त्यानंतर कलम 24 कलम 27 आणि कलम 28 या 9 तरतुदी ह्या सर्वात प्रथम अगोदर लागू झाल्या होत्या. तर त्या म्हणजे 15 जून 2005 रोजी. त्यानंतर उर्वरित ज्या तरतुदी आहेत त्या 120व्या दिवशी लागू झालेल्या आहेत असं या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यामुळं अ क्रमांक जे चुकलं ते कशामुळं, तर खाजगी प्राधिकाऱ्याकडे तुम्हाला माहितीच्या अधिकाराचा अर्ज करता येत नाही. आणि ब क्रमांक यामुळं चुकलं की या
अधिनियमाच्या सर्व तरतुदी हे विधान चुकलेलं आहे. सर्व तरतुदी नाही तर काही किंवा अंशतः तरतुदी तो अधिनियम झाल्यापासून 120व्या दिवशी अंमलात आल्या. तर त्यामुळे हे दोन्ही विधानं चुकलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे 34व्या प्रश्नाचं का हे दोन्ही विधानं काय केलेले आहेत, चुकलेले आहे. म्हणून 34व्या क्रमांकाचं जे उत्तर येईल ते म्हणजे 1. प्रश्न क्रमांक आपण 35वा बघणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत राज्य माहिती आयुक्ताचं वेतन व भत्ते व सेवेच्या अटी शर्ती राज्य शासनाच्या कोणत्या अधिकाऱ्याप्रमाणे असतील. तर या प्रश्नाचं त्यावेळेस जे उत्तर आलं असतं ते म्हणजे राज्य माहिती आयुक्ताचे जे वेतन आणि भत्ते वगैरे असतात ते राज्याच्या मुख्य सचिवाप्रमाणे असतील, हे त्याचं उत्तर यायला हवं होतं. परंतु अलीकडे सन 2019मध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदींमध्ये फेरबदल करण्यात आला. त्यामुळं आता राज्य माहिती आयुक्ताचं वेतन किंवा भत्ते किंवा सेवेच्या अटी किंवा शर्ती हे आता केंद्र सरकार ठरवणार आहे. तर त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न रद्द होण्यासारखा आहे. परंतु 2019च्या अगोदरचा विचार करता या प्रश्नाचं जे उत्तर होतं ते म्हणजे राज्य मुख्य सचिवाप्रमाणे राज्याच्या माहिती आयुक्ताचं वेतन भत्ते आणि सेवेच्या अटी आणि शर्ती होत्या. ही बाब लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 36वा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कोण पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही. या प्रश्नाचं जे उत्तर आहे मुख्य माहिती आयुक्त परत पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाही. मात्र सहाय्यक जनमाहिती अधिकारी, जनमाहिती अधिकारी आणि अपिली अधिकारी हे पुनर्नियुक्तीस पात्र असतात. मात्र मुख्य माहिती आयुक्त हे पुनर्नियुक्तीस पात्र नसतात. प्रश्न क्रमांक आपण 37वा बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 खालीलपैकी कोणत्या दृष्टीनं गरजेचं आहे असा हा प्रश्न आहे. तर पहिला जो पर्याय आहे, लोकशाहीमध्ये माहितीगार नागरिक तयार होण्यासाठी, बरोबर. माहितीत पारदर्शकता आणून कार्यशील लोकशाही बनवण्यासाठी, बरोबर. त्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालून राज्य शासन व त्यांच्या यंत्रणांना जनतेला जाब देण्यास उत्तरदायी ठरवण्यासाठी, बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर 4 आहे. या सर्व दृष्टीनं माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 38वा. माहिती अधिकाराच्या व्याख्येत कशाचा समावेश होत नाही. तर माहिती अधिकाराच्या व्याख्येमध्ये प्रश्न विचारणे या बाबीचा समावेश होत नसतो. मात्र त्यामध्ये दस्तऐवजाची प्रमाणित प्रत घेणे, त्यानंतर मालाचं प्रमाणित नमुने घेणे, कामाची किंवा दस्तऐवजाची तपासणी करणे या सर्व बाबी माहितीचा अधिकार या व्याख्येत येतात. मात्र प्रश्न विचारणे ही बाब माहितीच्या अधिकाराच्या व्याख्येत येत नाही. ही बाब लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न क्रमांक आपण 39वा पाहणार आहोत. कोणाकडून माहिती मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारला जाऊ शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे, ते म्हणजे दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 40वा. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार न्यायालयाच्या अधिकारतेस आळकाठी करण्यात आलेली आहे. तर यामध्ये कलम देण्यात आलेली नाही. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर राहील यापैकी नाही. कारण माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 23नुसार न्यायालयाच्या अधिकारतेस आळकाठी घालण्यात आलेली आहे. ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 19 आपण पाहिलं का अपिलाच्या संदर्भात आहे. कलम 20 ही शास्तीच्या संदर्भात आहे. आणि कलम 18नुसार केंद्रीय माहिती आयोगाला किंवा राज्य माहिती आयोगाला काही अधिकार आणि कार्य देण्यात आलेले आहे कलम 18नुसार. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 41वा. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची आणि राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती राज्यपाल माहितीचा अधिकार अधिनियम कलम, तर लक्षात घ्या आपण पाहिलं कलम कोणत्याप्रमाणे करतील असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 15/3 नुसार राज्य मुख्य माहिती आयुक्ताची आणि राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल करतात. ती माहिती अधिकार अधिनियम 2005च्या 15/3 कलमानुसार. ही बाब लक्षात ठेवा. आणि जे 14/1 कलम देण्यात आली दुसरी, तर सर्वोच्च न्यायालय जे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार तर राज्यपाल राज्य मुख्य माहिती आयुक्ताला किंवा राज्य माहिती आयुक्ताला दूर करू शकते 14/1 नुसार. ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्ताला जी शपथ दिली जाते, मुख्य माहिती आयुक्ताला जी शपथ दिली जाईल राज्य मुख्य माहिती आयुक्ताला, ते 16/3 नुसार. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं 13/2 मध्ये आपल्याला असं देण्यात आलं, यांचा कालावधी जो असतो राज्य मुख्य माहिती आयुक्ताचा किंवा राज्य माहिती आयुक्ताचा कालावधी हा 13/2 नुसार 3 वर्ष आणि वयाची 65 वर्ष असा असेल.
तर या पद्धतीनं पाहिलं आपण का या प्रश्नाचं जे उत्तर आहे का राज्य मुख्य माहिती आयुक्ताची आणि राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती राज्यपाल करतात, ते माहिती अधिकार नियमाच्या 15/3 कलमानुसार. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 42वा. माहिती अधिकार अधिनियमान्वये पुढील कायद्याचं निरसन केले आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे माहिती मिळवण्याच्या स्वातंत्र्य अधिनियम 2002 या कायद्याचं निरसन करण्यात आलेलं आहे कलम 31 नुसार. माहितीच्या अधिकारामध्ये 31 कलम आहेत, 6 प्रकरणे आहेत आणि त्यातील कलम 31 हे निरसन म्हणजे रद्द करण्याशी संबंधित आहे. आणि माहितीचा अधिकार अधिनियम 2005 जो आहे तो माहिती मिळवण्याचं स्वातंत्र्य अधिनियम 2002 हे निरसित केलेलं आहे कलम 31 नुसार. प्रश्न क्रमांक आपण 43वा बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये असलेल्या एकूण कलमांची संख्या किती? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 31. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 44वा. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या दुसऱ्या अनुसूचीत सुधारणा किंवा बदल करण्याचे अधिकार कोणाला आहे? ते म्हणजे केंद्र सरकारला. आपण पाहिलं का माहिती अधिकार अधिनियम 2005 मध्ये 2 परिशिष्ट आहे. परिशिष्ट 1 मध्ये केंद्रीय मुख्य आयुक्त किंवा केंद्रीय माहिती आयुक्त, राज्य माहिती आयुक्त, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या छप्ता देण्यात आलेली आहे परिशिष्ट 1 मध्ये. आणि परिशिष्ट 2 मध्ये देशाशी संबंधित किंवा सार्वभौमत्वाशी किंवा एकात्मतेशी किंवा संरक्षणाशी संबंधित अशा 26 संघटनांची यादी परिशिष्ट 2 मध्ये देण्यात आलेली आहे. आणि कलम 24 नुसार विवक्षित संघटनांना माहितीचा अधिकार अधिनियम लागू होत नाही. मग या दुसऱ्या अनुसूचीमध्ये म्हणजेच परिशिष्ट 2 मध्ये बदल करण्याचे जे अधिकार आहे ते केंद्र सरकारला आहे. प्रश्न क्रमांक आपण 45 बघणार आहोत. मुख्य माहिती आयुक्ताच्या पदासंबंधी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? या संदर्भात जे विधान आहे तर तो प्रश्न पुन्हा पहा का आपण पाहिलं तर 45वा हा प्रश्न आहे. मुख्य माहिती आयुक्ताच्या पदासंबंधी कोणते विधान सत्य नाही? पहिलं विधान आहे 5 वर्ष पद धारण करता येते, बरोबर. पुनर्नियुक्ती, मुख्य माहिती आयुक्ताची पुनर्नियुक्ती होत नसते, हा मुद्दा चुकलेला आहे. वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यावर पद धारण करणार नाही, बरोबर. आणि 4 माहिती आयुक्ताची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती होऊ शकते, बरोबर. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे, जे विधान सत्य नाही ते म्हणजे पुनर्नियुक्ती होऊ शकते, कारण मुख्य माहिती आयुक्ताची पुनर्नियुक्ती होत नसते. प्रश्न क्रमांक आपण 46वा बघणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार सहाय्यक माहिती अधिकाऱ्याकडे दाखल झालेल्या अर्ज निकाली काढण्यासाठी किती दिवसांची मुदत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 35 दिवस. 30 दिवसामध्ये तर माहिती द्यावंच लागते. 5 दिवस अर्ज सहाय्यक माहिती अधिकाऱ्याकडून जनमाहिती अधिकाऱ्याकडे ट्रान्सफर करण्यासाठी 5 दिवस लागतात आणि ते 30 दिवस असे एकूण 35 दिवस लागतात. 35 दिवसांची मुदत या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 47वा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार अर्जानुसार मागितलेली माहिती पुरवताना एखाद्या त्रयस्थ व्यक्तीचा संबंध त्या अर्जाशी येत असेल तर माहिती पुरवण्यास किती दिवसांची मुदत असते? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 45 दिवस. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 48वा. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार त्रयस्थ व्यक्तीने गोपनीय म्हणून ठेवलेली माहिती जर अर्जदार मागत असेल तर तशी नोटीस त्रयस्थ व्यक्तीस काढून आपले म्हणणे किती दिवसाच्या आत मांडण्यास सांगावे? तर या प्रश्नाचं जे उत्तर येईल 10 दिवसामध्ये. त्या त्रयस्थ व्यक्तीला नोटीस काढून आपलं म्हणणं मांडण्यासाठी जनमाहिती अधिकाऱ्याकडून त्या त्रयस्थ पक्षाला 10 दिवस दिले जातात. प्रश्न क्रमांक आपण 49वा पाहणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या संदर्भात अयोग्य विधान निवडा. पहिलं विधान त्या ठिकाणी दिलेलं आहे, भारतातील सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय हे माहिती अधिकार कायद्याच्या अधिकार क्षेत्रात येतात. हे विधान सत्य आहे. दुसरं विधान आहे, माहितीचा अधिकार हा संविधानात्मक आणि घटनात्मक अधिकार नसून तो वैधानिक अधिकार आहे, बरोबर. सध्या या अधिनियमानुसार 25 संघटना या RTIच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, बरोबर. आणि त्यानंतर या कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचित म्हणजे परिशिष्ट 2 मध्ये बदल करण्याचे अधिकार संसदेकडे आहेत, हे वाक्य या ठिकाणी चुकलेलं आहे. तर परिशिष्ट 2 मध्ये बदल करण्याचे अधिकार हे केंद्र शासनाला आहे, ही बाब लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण 50 बघणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपील किती कालावधीमध्ये दाखल करता येईल? या प्रश्नाचं जे उत्तर आहे 90 दिवसांमध्ये. प्रश्न क्रमांक आपण 51 बघणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या अंतर्गत खालीलपैकी कोण मुख्य माहिती आयुक्ताला शपथ देतात? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त असेल,
तर त्या माहिती आयुक्ताला जे शपथ दिल्या जाईल, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताला राष्ट्रपतीच्या द्वारे शपथ दिल्या जाईल. प्रश्न क्रमांक आपण 52 पाहणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005 प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे सक्षम अधिकारी म्हणजे कोण? तर सर्वोच्च न्यायालयाचे जे सक्षम अधिकारी असतात ते भारताचे सरन्यायाधीश, ज्यांना आपण भारताचे प्रमुख न्यायाधीश म्हणतो. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 53. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार अपवाद वगळता राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मिळवण्यासाठी विनंती करणारा अर्ज मिळाल्यावर तो किती दिवसांच्या आत माहिती देईल? या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर लक्षात ठेवा, राज्य जनमाहिती अधिकाऱ्याकडे माहिती मिळवण्याची विनंती करणारा अर्ज मिळाल्यावर तो किती दिवसाच्या आत माहिती देईल? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 35 दिवसांमध्ये. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 54. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 2 आणि त्यामधील उपकलम ई आणि त्यामधील उपकलम 5 नुसार सक्षम अधिकारी याचा अर्थ संविधानाच्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाअन्वये नियुक्त करण्यात आलेला प्रशासक असा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 239 अन्वये सक्षम अधिकारी असा अर्थ तो घेण्यात येईल. प्रश्न आपण पुन्हा पाहू. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 2 मधील उपकलम ई आणि त्यामधील उपकलम 5 नुसार सक्षम अधिकारी भारतीय राज्यघटनेच्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेदमधील अन्वये नियुक्त करण्यात आलेला प्रशासक असा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 239. सक्षम अधिकाऱ्याची व्याख्या भारतीय राज्यघटनेच्या 239 कलमान्वये जशी करण्यात आली असेल तशीच ती माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 2 मधील उपकलम ई आणि 5 नुसार करण्यात आलेली आहे, असा या प्रश्नाचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 55. माहिती अधिकार अधिनियम 2005 हा कोणत्या उद्देशानं पारित करण्यात आला? यामधील पहिला पर्याय आहे सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता आणणे, बरोबर. सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामात जबाबदारी आणणे, बरोबर. आणि माहिती आयुक्तालयांची स्थापना करणे, बरोबर. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर येईल वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक आपण 56 घेणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या नुसार केव्हा माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरून दूर करता येईल, असा हा प्रश्न आहे. तर आपण पाहतो पंतप्रधान यांनी राष्ट्रपतीकडे शिफारस केल्यावरून चुकलेला आहे, हा प्रश्न चुकलेला आहे, ऑप्शन चुकलेला आहे. पंतप्रधान यांनी राष्ट्रपतीकडे जी शिफारस केलेली असते त्यावरून, त्यानंतर ब राष्ट्रपतींच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केल्यानंतर, बरोबर. शाबित झालेल्या गैरवर्तनाच्या आणि असमर्थतेच्या कारणास्तव, बरोबर. आणि उच्च न्यायालयाने पदावरून दूर केले पाहिजे असा अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशान्वये, हे विधान चुकलेलं आहे. त्यामुळं माहिती आयुक्तास, तो मग मुख्य माहिती आयुक्त असो का माहिती आयुक्त असो, यांना पदावरून काढल्या जाते, केंद्रीय मुख्य माहिती आयुक्ताला किंवा माहिती आयुक्ताला, जर राष्ट्रपतीच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयानं जर तसं निर्देशित केलं असेल तर. आणि दुसरं म्हणजे शाबित झालेल्या गैरवर्तनाच्या आणि असमर्थतेच्या कारणास्तव यांना पदावरून दूर केल्या जाते. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर येईल ब आणि क. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 57. कोणत्या संस्थेनं आणि संस्थांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती देणे बंधनकारक नाही? साहजिकच या प्रश्नाचा अर्थ असा होतो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कोणत्या संस्थांना लागू होत नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे बॉर्डर अँड रोड डेव्हलपमेंट बोर्ड आणि एव्हिएशन रिसर्च सेंटर. म्हणजे याचं हे दोन्ही उत्तर असल्यामुळं उत्तर क्रमांक 3 येणार आहेत. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. दोन्ही म्हणजे 1 आणि 2 हे दोन्ही ज्या संघटना आहे यांना माहितीचा अधिकार अधिनियम 2005 लागू होत नाही. आणि आपण या अगोदर देखील बघितलं का माहिती अधिकार अधिनियमाचे जे 2 परिशिष्ट देण्यात आले, तर परिशिष्ट 2 मध्ये सर्व 26 संघटना देण्यात आलेल्या आहे. त्यांना विवेक्षित संघटना म्हणतात आणि विवेक्षित संघटनांना हा माहितीचा अधिकार अधिनियम लागू होत नाही कलम 24 नुसार. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 58. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या तरतुदीनुसार किती दिवसात नागरिकांकडून प्राप्त अर्ज सहाय्य जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज पाठवेल? तर तो म्हणजे हार्डली 5 दिवसांमध्ये. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे जर विनंती अर्ज प्राप्त झाला असेल तर तो जनमाहिती अधिकाऱ्याकडे 5 दिवसात पाठवेल. प्रश्न क्रमांक आपण 59 बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात असलेली माहिती 30 दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 24/7
1 कलम, या कलमानुसार भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात असलेली माहिती 30 दिवसाच्या आत देणे बंधनकारक आहे. आणि जी कलम आपण भ्रष्टाचाराच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची कलम ही लक्षात ठेवा. तर 24/1 नुसार माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात असलेली माहिती 30 दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 24/1 नुसार. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 60वा. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार नागरिकांच्या जीवित व स्वातंत्र्याशी संबंधित माहिती पुरवणे बंधनकारक आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे 7/1 कलमानुसार नागरिकांच्या जीवित आणि स्वातंत्र्याशी संबंधित माहिती पुरवणे बंधनकारक आहे. आणि अन्य जर प्राधिकरणाकडे जर माहिती असेल तर ती 5 दिवसांमध्ये तो अर्ज जो आहे अन्य प्राधिकरणाकडे ट्रान्सफर केला जाईल, हे कलम 6/3 नुसार. आणि त्याच्यानंतर अर्जदाराला जर ठरलेल्या वेळेत जर माहिती न देता आल्यास ती नाकारली असे समजल्या जाणे, तर हे कलम 7/2 नुसार. अशा पद्धतीनं या 3 कलमा आहेत, ह्या तुम्ही लक्षात ठेवा. तर ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं 7/1 काय करते, तर 7/1 नागरिकांच्या जीवित आणि स्वातंत्र्याशी संबंधित पुरवण्याचं बंधन घातलं 7/1 नुसार. 6/3 नुसार अन्य प्राधिकरणाकडे जर माहिती असेल तर त्या प्राधिकरणाने अन्य प्राधिकरणाकडे 5 दिवसामध्ये तो अर्ज ट्रान्सफर करावा, असं सांगते 6/3 कलम. आणि जे 7/2 कलम आहे त्यानुसार जर अर्जदाराला ठरलेल्या वेळेत माहिती जर मिळत नसेल तर ती माहिती नाकारल्या गेली असं अर्जदाराने समजणे, असं सांगितलेलं आहे 7/2 नुसार. अशा पद्धतीनं 60वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक आपण 61 पाहणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार मानवी हक्क उल्लंघनाच्या आरोपाबाबत असलेली माहिती किती दिवसाच्या आत देणं गरजेचं आहे? ते म्हणजे 45 दिवसांच्या आत. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 62वा. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार मानवी हक्क उल्लंघनाच्या आरोपासंदर्भात असलेली माहिती इतक्या दिवसांच्या आत देणे बंधनकारक आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम आपण आताच बघितलं, कलम 24/1 आणि 45 दिवसांच्या आत. मानवी हक्क उल्लंघनाच्या आरोपासंदर्भातली जी माहिती दिली जाते ते माहिती अधिकार अधिनियम 2005च्या 24/1 नुसार. आणि अशी माहिती मानवी हक्क उल्लंघनाच्या संदर्भातली माहिती ही 45 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असते. अशा पद्धतीनं हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक आपण 63कडे चलू. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार नागरिकाने त्रयस्थ पक्षाच्या संदर्भात मागितलेली माहिती किती दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे, असा हा प्रश्न आहे. तर त्रयस्थ पक्षाच्या संदर्भातली माहिती 40 दिवसात देणं गरजेचं आहे. 30+10 असं त्याचं उत्तर येईल. तर 40 दिवसामध्ये त्रयस्थ पक्षाच्या संदर्भात मागितलेली माहिती ही 40 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असते. प्रश्न क्रमांक आपण 64 बघणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती अन्य प्राधिकरणाकडे उपलब्ध असल्यास अर्ज हस्तांतरित करण्याची कालमर्यादा किती? आताच आपण बघितलं 5 दिवस. प्रश्न क्रमांक आपण घेणार आहोत 64 नंतर 65वा प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत. तर 65व्या प्रश्न क्रमांकामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कोणते कलम पहिले व दुसऱ्या अपिलाशी संबंधित आहे? अपील जे केली जाते ते माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम 19 नुसार. आणि जी कलम 12 आहे त्यानुसार केंद्रीय माहिती आयोग गठीत केला जातो. कलम 14मध्ये आपण बघितलं का जे केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त असतात किंवा माहिती आयुक्त असतात त्यांना पदावरून दूर करण्याच्या तरतुदी कलम 14मध्ये आहे. आणि कलम जी 17 देण्यात आलेली आहे तर 17मध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्त जो असतो किंवा माहिती आयुक्त जे असतात त्यांना पदावरून दूर करण्याच्या तरतुदी कलम 17मध्ये देण्यात आलेल्या आपल्याला दिसतात. प्रश्न क्रमांक आपण पुढचा पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 66वा पहा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार राज्य माहिती आयोग राज्य सरकारद्वारे गठीत केला जातो? या प्रश्नाचं जे उत्तर आहे तो म्हणजे 15/1 कलमानुसार राज्य माहिती आयोग राज्य सरकारद्वारे गठीत केला जातो. त्यानंतर जर आपण रचना विचारली राज्य माहिती आयोगाची रचना ही कलम 15/2 मध्ये रचना देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं 16/1 कलम जी आहे त्याच्यामध्ये मुख्य माहिती आयुक्ताचा कालावधी देण्यात आलेला आहे 3 वर्षांनी वयाची 65 वर्ष असा कालावधी 16/1 मध्ये आहे. आणि 16/2 मध्ये माहिती आयुक्ताचा कालावधी देण्यात आलेला आहे. 16/1 मध्ये मुख्य माहिती आयुक्ताचा कालावधी आणि 16/2 मध्ये
राज्याच्या माहिती आयुक्ताचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि दोघांचा कालावधी 3 वर्ष आणि वयाची 65 वर्ष असा आहे. आणि 16/3 जर विचारली असती तर त्यामध्ये मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य मुख्य माहिती आयुक्तांच्या छप्ता या 16/3 मध्ये देण्यात आलेले आहे. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे, राज्य माहिती आयोग राज्य सरकार कोणत्या कलमानुसार गठीत करतं, तर ते म्हणजे 15/1 कलमानुसार. प्रश्न क्रमांक आपण 67 पाहणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि शासकीय गुपिते अधिनियम या दोन्ही कायद्याच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा, असा हा प्रश्न आहे. तर आहे, वरील दोन्ही कायद्यात परस्पर विरोधी तरतुदी आढळल्यास माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी लागू होतील. बरोबर, हे विधान बरोबर आहे. जर दोन कायदे परस्पर विरोधी असेल तर आपण पाहिलं कलम 22 नुसार माहितीचा अधिकार अधिनियम हा ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट म्हणजे शासकीय गुपिते अधिनियम 2000 जो ते आपण पाहिलं 2000 म्हटल्यापेक्षा 1923 जो आहे ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट याच्यावर अधिभावी असतो कलम 22 नुसार. तर त्यामुळं दोन्ही कायद्यात जर परस्पर विरोधी तरतुदी आढळल्यास माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी लागू होतील, हे विधान सत्य आहे. कारण माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 22मध्ये तशी तरतूद आहे का जर दोघांमध्ये जर काही वैर निर्माण झालं किंवा दोन कायद्यामध्ये कोणता कायदा वरचढ अशी परिस्थिती निर्माण झाली तर कलम 22 नुसार माहितीचा अधिकार हा वरचढ राहणार आहे. कोणापेक्षा, तर ते म्हणजे शासकीय गुपिते अधिनियम, ज्याला आपण ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट म्हणतो 1923चा. दुसऱ्या क्रमांकाचं विधान जे आहे दोन्ही कायद्याच्या अंतर्गत हेरगिरी करणे, हेरास आसरा देणे या गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. हे विधान चुकलेलं आहे, कारण माहितीच्या अधिकारामध्ये अशा कोणतीही शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे अ बरोबर आणि ब चूक. प्रश्न क्रमांक आपण 68 पाहणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 2 आणि उपकलम F अनुसार माहिती या शब्दात कोणत्या बाबी खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्भूत आहे. तर माहिती या शब्दामध्ये अभिलेख, त्याच्यानंतर अभिलेख आणि दस्तऐवज येतात, ज्ञापने आणि ईमेल येते, अभिप्राय आणि सूचना पण येतात. तर वरीलपैकी सर्व अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने, ईमेल, अभिप्राय, सूचना या सर्व बाबी ह्या माहिती या शब्दामध्ये येतात. आणि माहिती या शब्दाची जी व्याख्या देण्यात आलेली आहे ते कलम 2 आणि कलम 2/F मध्ये माहिती या शब्दाची व्याख्या देण्यात आलेली आहे. माहिती म्हणजे नेमकं काय हे कलम 2/F मध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने माहितीमध्ये काय काय येतं, तर अभिलेख आणि दस्तऐवज, ज्ञापने आणि ईमेल, अभिप्राय व सूचना वरील सर्व बाबी या माहिती या शब्दामध्ये येतात. प्रश्न क्रमांक आपण 69 बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती आयुक्त दोषी जनमाहिती अधिकाऱ्यास दंड करताना प्रत्येक दिवशी किती रुपये, तर जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत दंड करू शकतो, या प्रश्नाचं उत्तर आहे तर प्रत्येक दिवशी 250 रुपये आणि जास्तीत जास्त जवळपास 25,000 रुपये दंड करू शकतो. ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण 70 बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये किती प्रकरणे व कलमे आहेत, तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये 6 प्रकरणे व 31 कलमे आहेत. प्रश्न क्रमांक आपण 71 बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार शासकीय अधिकाऱ्याकडून माहिती नाकारली जाते त्यावेळी त्यानं माहिती मागणाऱ्या अर्जदारास त्वरित कळवले पाहिजे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर कलम 7/8 नुसार तर हे माहिती मागणाऱ्या अर्जदाराला त्वरित कळवलं पाहिजे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार शासकीय अधिकाऱ्याकडून माहिती जर नाकारली जात असेल तर त्याने माहिती मागणाऱ्या अर्जदाराला त्वरित कळवलं पाहिजे. ते कोणत्या कलमानुसार, तर 7/8 नुसार. तर ही बाब लक्षात ठेवा. आणि जे 7/1 कलम आहे त्या 7/1 कलमामध्ये साधारण माहिती जी आहे ते 7/1 कलमानुसार 30 दिवसामध्ये साधारण माहिती दिली पाहिजे. आणि 7/1 कलमानुसारच जर एखादी माहिती व्यक्तीच्या जीवस्वातंत्र्याशी संबंधित असेल तर 7/1 कलमानुसार ती 48 तासात दिली पाहिजे. त्यानंतर अपंग व्यक्तीला सर्व प्रकारचं सहाय्य जनमाहिती अधिकाऱ्यानं करावं असं 7/4 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि 7/8 मध्ये मी आताच तुम्हाला सांगितलं तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की माहिती नाकारली गेली असेल तर माहिती अधिकाऱ्याने किंवा शासकीय अधिकाऱ्यानं माहिती मागणाऱ्याला अर्जदाराला त्वरित कळवलं पाहिजे. ही तरतूद 7/8 मध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक आपण 72 बघणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळवलेली माहिती नागरिकाला पुरवण्याचं बंधन नाही, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे
तर कलम 8मधील उपकलम 1 आणि त्यामधील उपकलम च यामध्ये विदेशी शासनाकडून जी मिळालेली माहिती आहे ती नागरिकाला देण्याचं बंधन नाही आहे. आणि जी 8/1 क जे कलम आहे पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन त्याच्यामध्ये भारताच्या सार्वभौमत्वाला, भारताच्या एकात्मतेला बाधा आणेल अशी कोणती माहिती नागरिकांना देऊ नये अशी तरतूद 8/1 क मध्ये देण्यात आलेली आहे. आणि जे पर्याय क्रमांक 2 आहे अशी माहिती प्रकाशित करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे का ज्यामुळं न्यायालयाचा काय होईल, अवमान होईल. तर ही तरतूद कलम 8/1 ख मध्ये देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर चौथं जे कलम आहे 8/1 ग यामध्ये राज्य संसद असेल किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचं भंग करणारी माहिती न देण्याचं बंधन घालण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीनं या 72 कलमातील ह्या सर्व कलमा महत्त्वाच्या आहेत. प्रश्न क्रमांक आपण 73 बघणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार जी माहिती प्रगट केल्याने संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहिती नागरिकाला पुरवण्याचं बंधन नाही. ते आताच आपण बघितलं का या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 8/1 आणि त्याच्यामधील उपकलम ग यानुसार जी माहिती प्रगट केल्याने संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचं भंग होईल अशी माहिती नागरिकाला पुरवण्याचं बंधन नाही. आणि जी आपण ख पाहिली तर ख मध्ये सांगितलेलं आहे का अशी माहिती प्रकाशित करायला बंधन आहे ज्यामुळं न्यायालयाचा अवमान होईल. आणि च मध्ये जे घेतलं आपण विदेशी शासनाकडून मिळालेली जी माहिती असते ते नागरिकाला देण्याचं बंधन नाही. आणि क मध्ये अशी माहिती आहे का जी भारताच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकते अशी माहिती नागरिकाला देण्याचं बंधन नाही. ही बाब लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण 74 बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार ज्यामुळं अपराधांच्या तपास करणे किंवा त्यांना अटक करणे किंवा त्यांच्यावर खटला दाखल करणे या प्रक्रियांमध्ये अडथळा येईल अशी माहिती नागरिकाला पुरवण्याचं बंधन नाही असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 8मधील जे उपकलम आहे 1 आणि त्यामधील उपकलम ज यानुसार ज्यामुळे अपराधांच्या तपास करणे किंवा त्यांना अटक करणे किंवा त्यांच्यावर खटला दाखल करणे या प्रक्रियांमध्ये अडथळा येईल तर ही माहिती पुरवण्याचं बंधन आयोगावर किंवा माहिती आयोगावर नाही आहे. ती माहिती नागरिकाला दिलीच पाहिजे असं बंधन ज्याला आपण बंधन म्हणू असं बंधन माहिती हक्क आयोगावर नाही आहे. आणि त्यानंतर आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा. 8/1 मध्ये घ नंबरचा एक कलम दिलेली आहे. तर त्रयस्थ पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला हानी जर पोचत असेल तर ती माहिती देण्याचं देखील बंधन माहिती आयोगावर नाही किंवा जनमाहिती अधिकाऱ्यावर नाही. आणि त्याच्यानंतर जे क म्हटलं होतं 8/1 क या क मध्ये मी तुम्हाला हे सांगितलं का देशाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टिकोनातून एकात्मतेच्या दृष्टिकोनातून जर एखादी माहिती महत्त्वाची असेल तर ती माहिती नागरिकाला पुरवण्याचं बंधन नाही. आणि ड जे दिलं तर व्यापक लोकहिताच्या दृष्टिकोनातून जी माहिती महत्त्वाची असते व्यापक लोकहिताच्या दृष्टिकोनातून ती माहिती नागरिकाला देण्याचं बंधन नाही. अशा पद्धतीनं हे चारही जे कलम आहे त्यांचं हे विश्लेषण आहे. पण या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 75. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या संदर्भात अयोग्य जोडी ओळखा. मुख्य माहिती आयुक्त 1 असतो. बरोबर, मुख्य माहिती आयुक्त 1 असतो. मदत करणारे केंद्रीय माहिती आयुक्त 5 असतात. चुकीचं, कारण मुख्य माहिती आयुक्ताला मदत करणारे 10पेक्षा जास्त नसतील एवढे माहिती आयुक्त असतात. त्यामुळे क्रमांक 2 क्रमांकाचं विधान चुकलेलं आहे. तिसरा पर्याय जो आहे मुख्य माहिती आयुक्त पद धारण करणे 5 वर्ष असतात. बरोबर. आणि मुख्य माहिती आयुक्त जो राजीनामा देतो तो राष्ट्रपतीला. त्यामुळं या प्रश्नाचं जे अयोग्य जोडी आहे ती म्हणजे मदत करणारे केंद्रीय माहिती आयुक्त 5 असतात. ही विधान चुकलेलं आहे, कारण मदत करणारे जे केंद्रीय माहिती आयुक्त असतात ते 10पेक्षा जास्त नसतात. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 76. माहिती अधिकाराच्या संदर्भात बिनचूक असलेलं विधान निवडा. आता या ठिकाणी 2 विधानं देण्यात आलेली आहे. खाजगी आयुष्य हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 1 मधील मूलभूत अधिकाराचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं एक विधान देण्यात आलेलं आहे का खाजगी माहिती देणे माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8 मध्ये प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे. हे दोन्ही विधानं सत्य आहेत का खाजगी आयुष्य हा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 मधील मूलभूत अधिकाराचा भाग आहे
आणि ब विधान जे देण्यात आलेलं आहे, खाजगी माहिती देणे माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8मध्ये प्रतिबंधित केलेलं आहे. हे दोन्ही विधानं सत्य असल्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर येईल अ आणि ब हे दोन्ही विधानं बरोबर आहे. आपण प्रश्न क्रमांक 77 बघणार आहोत. खालीलपैकी कोणत्या खटल्यात अर्जदाराला माहिती कोणत्या कामासाठी पाहिजे असे अर्जात नमूद करण्याचं बंधन नाही, असा निवाडा कोणत्या खटल्यामध्ये देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे राजेश मलिक विरुद्ध अपीलीय अधिकारी निवाडा. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 78वा. खालीलपैकी कोणत्या खटल्यात माहिती अधिकाराला मानवी हक्काचा दर्जा द्यावा, माहिती अधिकाराला मानवी हक्काचा दर्जा द्यावा व भारतीय संविधानातील कलम 19/1 मधील उपकलम क मधील भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये माहितीचा अधिकार अंतर्भूत आहे, असा निवाडा कोणत्या खटल्यामध्ये देण्यात आला होता? तर माहिती अधिकाराला मानवी हक्काचा दर्जा द्यावा, भारतीय संविधानातील कलम 19(1) मधील क मधील भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये माहितीचा अधिकार अंतर्भूत आहे, असा निर्णय कोणत्या खटल्यामध्ये देण्यात आला होता, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक आपण घेणार आहोत 79वा. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणानं जी माहिती प्रकाशित करण्यास स्पष्ट मनाई केली आहे किंवा अशी प्रगट केल्यामुळं न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे आपण पाहिलेलं आहे, तर लक्षात घ्या. क्रमांक 2 8/1 आणि ख मध्ये अशी माहिती जी प्रकाशित केल्यास न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी तरतूद कलम 8 मधील जे उपकलम आहे 1 आणि त्यामधील उपकलम ख मध्ये देण्यात आलेली आहे. आणि ग मध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहिती देण्यास आबंधन आहे. त्याच्यानंतर जे च आपण बघितलं होतं, विदेशी शासनाकडून मिळालेली जी माहिती आहे तर ती देण्यास आबंधन आहे. त्याच्यानंतर पुढं बंधने घालण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर पुढं आपण पाहतो जे क आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का देशाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टिकोनातून किंवा एकात्मतेच्या दृष्टिकोनातून, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जी माहिती आवश्यक आहे ती माहिती देण्याचं बंधन माहिती अधिकाऱ्यावर किंवा जनमाहिती अधिकाऱ्यावर नाही आहे. या सर्व कलम महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक आपण 80वा बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 19/6 नुसार असाधारण परिस्थितीत प्रथम अपिलावर निर्णय देण्याची कालमर्यादा किती? असाधारण परिस्थितीत साधारण परिस्थिती असेल तर 30 दिवस आणि असाधारण परिस्थिती असेल तर 45 दिवसामध्ये प्रथम अपिलावर निर्णय देण्याची कालमर्यादा आहे 19/6 नुसार. प्रश्न क्रमांक आपण घेणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमात माहिती अधिकार मागणीच्या अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे? तर माहितीचा जो अधिकार आहे त्याच्या अर्जाचा नमुना कलम 6 मध्ये देण्यात आलेले आणि 6 मधील जोडपत्र आहे त्याच्यामध्ये माहितीच्या अधिकाराचा विनंती अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे. ही बाब लक्षात ठेवा. आणि जी कलम 4 आहे त्यानं कलम 4 नुसार माहिती अधिकार अधिनियमच्या कलम 4 नुसार सार्वजनिक प्राधिकरणावर आबंधनं टाकलेली आहे. कलम 5 हे जनमाहिती अधिकारी निर्देशित करण्याच्या संदर्भात आहे आणि कलम 7 नुसार विनंती अर्ज निकालात काढण्याशी संबंधित आहे. आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक 82वा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार माहिती आयोगाला असणारे अधिकार हे पर्यवेक्षीय स्वरूपाचे असून ते अपीलीय स्वरूपाचे नाहीत, असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 18 मध्ये का माहितीच्या अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार माहिती आयोगाला असणारे जे अधिकार आहेत ते पर्यवेक्षीय स्वरूपाचे असून अपीलीय स्वरूपाचे नाही, तर ते कलम 18 नुसार. अपील तुम्हाला माहीत असेल कलम 19 नुसार अपील केली जाते. नियम सभागृहापुढे ठेवणे कलम 29 सांगते आणि सक्षम अधिकाऱ्याला नियम तयार करण्याचा जो अधिकार आहे तो 28 नुसार. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे 18 नुसार तर माहिती आयोगाला असणारे जे अधिकार आहेत ते पर्यवेक्षीय स्वरूपाचे असून ते अपीलीय स्वरूपाचे नाहीत. प्रश्न क्रमांक आपण 83वा बघणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 7 नुसार माहिती नाकारली गेली असल्यास त्याविरुद्ध कलममधील तरतुदीप्रमाणे उपलब्ध असलेली कायदेशीर उपाययोजना माहिती मागणाऱ्याने अंमलात आणली पाहिजे, असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अपिलाच्या मार्गाने तो गेला पाहिजे आणि अपील जे करता येईल ती 19 कलमानुसार. आणि आपण पाहिलं जी 18 आहे 18 कलमामध्ये माहिती आयोगाचे अधिकारांनी कार्य देण्यात आलेले आहे.
न्यायालयाला अडथळा निर्माण केला गेलेला आहे कलम 27मध्ये. तर ते 27 म्हणतो 23मध्ये न्यायालयाला बंधनकारक म्हणजे न्यायालय हस्तक्षेप करणार नाही अशी तरतूद कलम 23मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर कलम जे 17 आहे त्याच्यामध्ये राज्य माहिती आयोगाचे जे मुख्य माहिती आयुक्त असतात, माहिती आयुक्त असतात, यांना पदावरून काढण्याची प्रोसेस देण्यात आलेली आहे कलम 17मध्ये. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते कलम 19. प्रश्न पुन्हा पहा. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 7नुसार माहिती नाकारली गेली असल्यास त्याविरुद्ध कलम 19मधील तरतुदीप्रमाणे उपलब्ध असलेली कायदेशीर उपाययोजना माहिती मागणाऱ्याने अंमलात आणली पाहिजे. 19मध्ये अपिलाची तरतूद आहे. शास्ती 20मध्ये देण्यात आलेली आहे. आपण 84वा प्रश्न पाहत आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 2F नुसार माहिती या शब्दात कोणत्या बाबी येतात? तर माहिती या शब्दात या अगोदर देखील आयोगानं हा प्रश्न विचारलेला आहे. माहिती या शब्दामध्ये ईमेल, प्रसिद्धपत्रके, अहवाल, कागदपत्रके या सर्व बाबी येतातच. त्यानंतर संविदा, अभिप्राय, सल्ला, परिपत्रक, आदेश तसेच रोजवया वरीलपैकी सर्व बाबी या माहिती या शब्दामध्ये येतात. ही बाब लक्षात ठेवा का माहिती आणि माहितीची व्याख्या किंवा माहितीचा अर्थ कोणत्या कलमामध्ये विशद करण्यात आलेला आहे. तर कलम माहिती अधिकार नियमाची जी कलम आहे 2005च्या अधिनियमाची जी कलम आहे ती कलम म्हणजे 2F. यामध्ये माहिती या शब्दाची विस्तृत अशी व्याख्या करण्यात आलेली आहे. त्यामध्ये माहिती म्हणजे नेमकं काय? तर माहिती म्हणजे ईमेल, प्रसिद्धपत्रके, अहवाल, त्यानंतर कागदपत्रे, त्याच्यानंतर संविदा, अभिप्राय व सल्ला, परिपत्रके व आदेश तसेच रोजवया या सर्व बाबी माहिती या शब्दात येतात. आपण 85वा प्रश्न पाहत आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005मधील कोणते कलम हे स्वयंप्रेरणेनं जाहीर करण्याची माहितीशी संबंधित आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर कलम आपण पाहणार आहोत 4. तर या 4नुसार सर्व सार्वजनिक प्राधिकरणानं स्वयंप्रेरणेनं आपली माहिती जाहीर करायला पाहिजे असं कलम 4 सांगते. कलम 2मध्ये सर्व व्याख्या देण्यात आलेल्या आहे. कलम 3नुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला माहितीचा अधिकार आहे आणि कलम 5नुसार जनमाहिती अधिकाऱ्याला पदनिर्देशित केल्या जाते. परंतु या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कलम 4. कलम 4नुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणानं आपली माहिती स्वयंप्रेरणेनं जाहीर करायला पाहिजे असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 86वा. माहिती अधिकार अधिनियम 2005नुसार अर्ज केल्याच्या तारखेपासून मागील किती वर्षापूर्वीची माहिती मागता येते? या प्रश्नाचं उत्तर आहे 20 वर्ष पूर्वीची. आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक 87वा. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार माहितीच्या हक्काची हमी प्रत्येक भारतीय नागरिकांना देण्यात आलेली आहे? तर कलम 3नुसार. प्रश्न क्रमांक आपण घेणार आहोत 88वा. माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला? या प्रश्नाचं जे उत्तर आहे स्वीडन या देशामध्ये 1766मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम अस्तित्वात आला. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. न्यूझीलंडमध्ये 1982मध्ये, नॉर्वेमध्ये 1970मध्ये अस्तित्वात आला माहितीचा अधिकार कायदा. परंतु स्वीडनमध्ये 1766 हे महत्त्वाचं आहे कारण स्वीडन हा पहिला देश होता माहितीचा अधिकार कायदा करणारा. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. माहितीचा अधिकार कायदा करणारा जगाच्या पाठीवरचा पहिला देश कोणता? तर तो म्हणजे स्वीडन. प्रश्न क्रमांक आपण 89वा पाहणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005नुसार मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीच्या जीवित वा स्वातंत्र्य या संबंधित असेल तर विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती तासाच्या ती द्यायला पाहिजे? ती म्हणजे 48 तास. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 90 पाहणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमान्वये सार्वजनिक प्राधिकरणाचा अर्थ सांगितलेला आहे? सार्वजनिक प्राधिकरणाचा जो अर्थ आहे तो कलम 2H मध्ये देण्यात आलेला आहे. ही बाब लक्षात ठेवा. आणि सक्षम अधिकाऱ्याची जी व्याख्या देण्यात आली ती ई मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर समुचित शासनाचा जो अर्थ आहे तर ती समुचित शासनाची व्याख्या अ मध्ये आहे कलम 2/A मध्ये. आणि जो मुख्य किंवा माहिती आयुक्त असेल त्याची व्याख्या डी मध्ये देण्यात आलेली आहे. परत पहा. तर जर तुम्हाला विचारण्यात आलं या ठिकाणी विचारण्यात आलेल्या सार्वजनिक प्राधिकरणाचा अर्थ माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 2H मध्ये. कलम ई मध्ये काय देण्यात आलेलं आहे? तर कलम 2/E मध्ये सक्षम अधिकाऱ्याची व्याख्या देण्यात आलेली आहे. आणि कलम 2/A मध्ये समुचित शासनाची व्याख्या देण्यात आलेली आहे. आणि कलम 2D मध्ये मुख्य किंवा माहिती आयुक्ताची व्याख्या देण्यात आलेली आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा.
प्रश्न क्रमांक आपण 91 पाहणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमामध्ये त्रयस्थ पक्षाची व्याख्या देण्यात आलेली आहे? या अगोदरच आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. तर त्रयस्थ पक्षाची जी व्याख्या आहे ती कलम 2/EN मध्ये देण्यात आलेली आहे. आणि माहिती अधिकाराची जी व्याख्या देण्यात आली ते माहिती अधिकाराची जी व्याख्या आहे ते जे मध्ये देण्यात आली. आणि राज्य मुख्य माहिती आयुक्त, राज्य मुख्य माहिती आयुक्त, माहिती आयुक्त यांची व्याख्या आय मध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा पहा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमामध्ये त्रयस्थ पक्षाची व्याख्या देण्यात आली? तर कलम 2(N) मध्ये. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि कलम 2/J मध्ये तर माहितीचा अधिकाराची व्याख्या करण्यात आली कलम 2/J मध्ये. आणि कलम 2/I जो आहे त्याच्यामध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्त यांची व्याख्या करण्यात आलेली आपल्याला दिसते. आपण 92वा प्रश्न पाहत आहोत. माहिती मिळवण्यासाठी कोणतेही कारण देण्याची गरज नाही असा निर्णय न्यायालयानं कोणत्या निवाड्यामध्ये दिलेला आहे? या प्रश्नाचं जे उत्तर आहे मधु भादुरी विरुद्ध दिल्ली विकास प्राधिकरण या खटल्यामध्ये माहिती मिळवण्यासाठी कोणतेही कारण देण्याची गरज नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं या निवाड्यामध्ये दिला. मधु भादुरी विरुद्ध दिल्ली विकास प्राधिकरण. प्रश्न क्रमांक आपण घेणार आहोत 93वा. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार विनिर्दिष्ट केलेल्या कालमर्यादेत माहिती देण्यास सार्वजनिक प्राधिकरण अपयशी ठरल्यास मोफत माहिती पुरवल्या जाईल? या प्रश्नाचं जे उत्तर आहे कलम 7/6 नुसार माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 7/6 नुसार विनिर्दिष्ट केलेल्या कालमर्यादेत जर माहिती देण्यास सार्वजनिक प्राधिकरण अपयशी ठरत असेल तर त्यांनी ती माहिती मोफत पुरवली पाहिजे अशी तरतूद कलम 7/6 मध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर कलम जे 7/4 आहे त्याच्यामध्ये अपंगांना माहिती मिळवण्यासाठी थोडे मदत केली पाहिजे जनमाहिती अधिकाऱ्यांनी अशी तरतूद कलम 7/4 मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर कलम 7/7 मध्ये त्रयस्थ पक्षाचं निवेदन लक्षात घ्यावं. 7/7 मध्ये त्रयस्थ पक्षाचं निवेदन लक्षात घ्यावं याबाबत तरतुदी कलम 7/7 मध्ये आहे. आणि अपंगांना मदत करण्याची जी तरतूद आहे ती कलम 7/4 मध्ये आहे. आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे कलम 7/6. या कलमानुसार विनिर्दिष्ट केलेल्या कालमर्यादेत माहिती देण्यास सार्वजनिक प्राधिकरण अपयशी ठरत असेल तर त्यानं ती माहिती मोफत पुरवली पाहिजे अशी तरतूद माहिती अधिकार अधिनियम 2005च्या कलम 7/6 मध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसते. प्रश्न क्रमांक आपण 94वा पाहत आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमानुसार छापील स्वरूपातील इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माहिती पुरवण्यासाठी वाजवी शुल्क आकारला जाईल, परंतु समुचित शासनाकडून निर्धारित केलेल्या BPL व्यक्तींना कोणतेही शुल्क आकारल्या जाणार नाही अशी तरतूद माहिती अधिकार अधिनियमाच्या 2005च्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? असा हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते म्हणजे कलम 7/5. या कलम 7/5 नुसार BPL व्यक्तींना कोणतेही शुल्क आकारलं जात नाही. आणि अपंगांना मदत करण्याची जी कलम आहे ती मी तुम्हाला सांगितली 7/4 नुसार अपंगांना माहितीचा अर्ज वगैरे करण्यासाठी जनमाहिती अधिकारी पुरेपूर मदत करेल. त्याच्यानंतर वेळेवर माहिती मोफत जर वेळेवर माहिती जर नाही मिळाली तर ते मोफत द्यावी लागेल अशी तरतूद 7/6 मध्ये आहे. त्याच्यानंतर 7/7 मी तुम्हाला सांगितलं त्रयस्थ पक्षाचं निवेदन लक्षात घ्यावं अशी तरतूद 7/7 मध्ये आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7/5. BPL व्यक्तींना कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही अशी तरतूद माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम 7/5 मध्ये करण्यात आलेली आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 95वा. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या संदर्भात अयोग्य असलेलं विधान ओळखा. तर यामध्ये पहिलं आहे असा कायदा करणारं महाराष्ट्र हे 7वं राज्य होय. बरोबर. हा अधिनियम 12 ऑक्टोबर 2005 रोजी लागू करण्यात आला. बरोबर. त्याच्यानंतर या अधिनियमाला राज्यपालाने 15 जून 2005 रोजी संमती दिली. बरोबर. आणि चौथं विधान आहे माहितीचा अधिकार अधिनियम पारित करणारं पहिलं राज्य राजस्थान. हे विधान चुकलेलं आहे कारण माहितीचा अधिकार अधिनियम पारित करणारं पहिलं राज्य तामिळनाडू होतं 1997 मध्ये. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत 96वा. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या संदर्भात बिनचूक नसलेले विधान निवडा. बिनचूक नसलेले विधान निवडा म्हणजे बरोबर नसलेले विधान निवडा. नागरिकाला या कायद्याच्या आधारे माहिती तोंडी मागता येत नाही असा हा प्रश्न आहे. पर्याय आहे नागरिकाला या कायद्याच्या आधारे माहिती तोंडी मागता येत नाही. बरोबर. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे दारिद्र्यरेषेखालील अर्जदारास माहितीच्या अर्जाचे 10 रुपये देण्याची गरज नाही. दारिद्र्यरेषेखालील अर्जदारास माहितीच्या अर्जाचे 10 रुपये देण्याची गरज नाही. ही विधान सत्य आहे.
त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील एखाद्या नागरिकाने मागितलेली माहिती फ्लॉपीवर आणि सीडीवर दिली असेल तर त्यासाठी 50 रुपये आकारले जातील. हे विधान चुकलेलं आहे, कारण BPL धारकांना सर्व माहिती ही मोफत दिली जाते आणि ती 7/5 नुसार, कलम 7/5 नुसार, आणि पहिल्या अपिलासाठी 20 रुपये भरावे लागतात. हे विधान सत्य आहे. त्यामुळं या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 3. आपण घेणार आहोत कलम 97. प्रश्न आपण बघत आहोत. खालीलपैकी कोणत्या अपिलांमध्ये केंद्रीय माहिती आयोगाकडून राजकीय पक्ष माहितीच्या अधिकार कायद्याच्या कलम 2/H मध्ये अंतर्गत सार्वजनिक प्राधिकरणे आहेत असा निर्णय झाला? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कलम 97. खालीलपैकी कोणत्या अपिलामध्ये केंद्रीय माहिती आयोगाकडून राजकीय पक्ष माहितीच्या अधिकार कायद्याच्या कलम 2 नुसार, कलम 2 मधील H नुसार सार्वजनिक प्राधिकरणे आहेत असा न्यायनिवाडा करण्यात आला होता? राजकीय पक्ष हे सार्वजनिक प्राधिकरणे आहेत. तर असं कशामध्ये निर्णय झालेला आहे, कोणत्या खटल्यामध्ये निर्णय झालेला आहे का राजकीय पक्ष हे सार्वजनिक प्राधिकरणे आहेत आणि कलम 2H अंतर्गत? तर हा जो खटला आहे, हा खटला तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. या खटल्याचं जे उत्तर येईल, हा खटला म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 आहे याचं उत्तर, ज्याला आपण SC अग्रवाल आणि अनिल बैरवाल विरुद्ध LIC, BJP, CPM, CPI, NCP आणि BSP हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या खटल्यामध्ये ठरलं का राजकीय पक्ष हे सार्वजनिक प्राधिकरण आहेत आणि सार्वजनिक प्राधिकरण आहेत ते कलम 2H नुसार. तर असा निर्णय SC अग्रवाल आणि अनिल बैरवाल विरुद्ध LIC, BJP, CPM, CPI, NCP आणि BCP या खटल्यामध्ये ठरलेला आपल्याला दिसतो. प्रश्न क्रमांक आपण 98 बघणार आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार या अधिनियमाच्या संदर्भातील अडचणी दूर करण्याचा अधिकार केंद्र सरकारला देण्यात आला? या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे अडचणी दूर करण्याचा अधिकार केंद्र सरकारला जो देण्यात आला तो 30 नुसार. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आपण पाहणार आहोत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार राज्य माहिती आयोगाच्या संदर्भात चुकीचे विधान कोणते, असा हा प्रश्न आहे. तर राज्य विधिमंडळ राज्य माहिती आयोग कलम 15/1 नुसार गठीत करेल. हे विधान चुकलेलं आहे. राज्य विधिमंडळ राज्य माहिती आयोग गठीत नसते करत, तर राज्य सरकार राज्य माहिती आयोग गठीत करते. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून त्या कारणाने पहिलं विधान चुकलेलं आहे आणि त्यांनी चुकीचंच विधान विचारलेलं आहे. तर पहिलंच हे विधान या प्रश्नाचं उत्तर असेल. परंतु 2 क्रमांक 15/1 नुसार राज्य माहिती आयोगामध्ये एक माहिती आयुक्त, एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त असतात, बरोबर. आणि 15/6 नुसार अपात्रतेच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे राज्य माहिती आयोगाच्या संदर्भात, बरोबर. आणि 15/5 मध्ये राज्य माहिती आयोगाच्या संदर्भात पात्रतेच्या तरतुदी आहेत, बरोबर. म्हणजे अपात्रतेच्या तरतुदी 15/6 मध्ये आणि पात्रतेच्या तरतुदी 15/5 मध्ये. आणि 15/1 मध्ये राज्य माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा अधिक नसतील इतके माहिती आयुक्त असतात. परंतु या ठिकाणी या प्रश्नावरून एक बाब लक्षात ठेवा का राज्य माहिती आयोग गठीत करण्याचं काम राज्य विधिमंडळ करत नसते, तर राज्य सरकार करत असते. आपण या प्रश्नपत्रिकेमधला 100वा प्रश्न पाहत आहोत. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार राज्य माहिती आयोगाच्या संदर्भात अचूक विधान निवडा. या ठिकाणी अचूक म्हटल्यापेक्षा चूक विधान निवडा असं हे लक्षात घ्या. चूक विधान पाहिजे या ठिकाणी. माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार राज्य माहिती आयोगाच्या संदर्भात चुकीचं विधान निवडा. तर या ठिकाणी पहिलं विधान आहे 16/1 मध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्ताचा पदावधी देण्यात आला, बरोबर. 16/1 मध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005च्या 16/1 मध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्ताचा पदावधी देण्यात आलेला आहे. हे विधान सत्य आहे. आणि दुसरं विधान आहे कलम 16/3 मध्ये राज्यपाल किंवा त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती राज्य मुख्य माहिती आयुक्ताला किंवा माहिती आयुक्ताला शपथ देतो, बरोबर. 16/3 नुसार राज्यपाल किंवा राज्यपालांनी नियुक्त केलेला व्यक्ती राज्य मुख्य माहिती आयुक्ताला किंवा माहिती आयुक्ताला शपथ देत असतो. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर आपण तिसरं विधान पाहत आहोत 16/4 नुसार. तर 16/4 नुसार राज्यपालाकडे राजीनामा देण्याची तरतूद आहे. राज्याचा जो मुख्य माहिती आयुक्त असेल किंवा माहिती आयुक्त असेल तो राज्यपालाकडे राजीनामा देईल 16/4 नुसार. परंतु या ठिकाणी चौथं हे विधान चुकलेलं आहे. 16/5 मध्ये पात्रता देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 15/5 मध्ये पात्रता देण्यात आलेली आहे. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. 15/5 मध्ये पात्रता आणि 16/5 मध्ये अपात्रता देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे चौथं विधान चुकलेलं आहे. अशा पद्धतीनं हे आजच्या माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील जवळपास 100 प्रश्न या ठिकाणी मी कव्हर केलेले आहेत. तुम्ही निश्चितच खूप वेळ देऊन हे सर्व प्रश्न ऐकले आणि त्याचं विश्लेषण बघितलं. निश्चितच तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये या
100 प्रश्नांचा हमखास फायदा होईल आणि ते तुम्हाला निश्चितच मार्क मिळवून देतील. पुन्हा आपण भेटू माहिती अधिकार अधिनियमाच्या एका नवीन भागासह.